नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे विकार यांची आयुर्वेद प्राचीन ते आधुनिक उपचार पद्धतींचा संगम. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विराज भंडारी. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदिक कायरोप्रॅक्टर, ॲस्ट्रोपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी आणि विसेरल मॅनिप्युलेशन यांचे परदेशात यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. केरळापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती यांचं यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत यांनी काम देखील केलेलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, या 10 मिनिटापेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे. डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 10,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्णांचे उपचार यशस्वी झालेले आहेत आणि ऑपरेशन त्यांचं वाचवण्यामध्ये यश देखील आलेलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट करतात याविषयी देखील जाणून घेऊयात. तर सर, अर्थात माझा पहिला प्रश्न की आजकाल मानदुखी, स्पाइन, मणक्याचे विकार, कंबरदुखी याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काय आहे नेमकं यामागचं कारण? आज मोबाईलचा वाढता वापर चालू आहे समाजामध्ये. त्याचबरोबर कॉम्प्युटरमध्ये बैठी जीवनशैली चालू झाली. सतत ताणतणावात जीवन जगणं, त्याचबरोबर आहार, पोश्चर आणि कसं उठावं, कसं बसावं, कसं चालावं या बऱ्याच गोष्टी लोक कामानिमित्ताने 3-3 तास, 5-5 तास, 8-8 तास एकाच जागेवरती बसतात. त्यामुळे जो मानेचा कव आहे, मान ही जी आहे तुमची, ह्याला एक 30 डिग्रीचा अँगल आहे निसर्गता. पण सतत एका जागेवर बसल्यामुळे मान ही पुढे जाते. बऱ्याच वेळा मानेचा कव हा नष्ट होतो. त्याला लॉस ऑफ लॉर्डोसिस म्हटलं जातं. आणि हे होण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे हेतू. कुठलाही हेतू घडल्याशिवाय कोणताही आजार होत नाही, एक लक्षात घ्या. हेतू म्हणजे काय, तर सतत एका जागेवर बसणं, एका जागेवरती सतत ओझं घेणं डोक्यावरती आणि त्याचबरोबर वेडीवाकडी हालचाल करणं, पटकन व्यायाम करणं, चुकीचे व्यायाम करणं, अतिजोरात व्यायाम करणं, ही प्रामुख्याने मानदुखीची कारणं आहेत. ओके. आणि याचबरोबर मणक्याचे आजार, स्लिप डिस्क, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लिस्थेसिस याचे प्राचीन ते आधुनिक परदेशातील यांच्या ज्या निदान पद्धती काय आहेत? निदान हे म्हणजे डायग्नोसिस आणि निदान. मानेच्या आजारामध्ये बरेच रुग्ण जेव्हा आपल्या दवाखान्यात येतात तेव्हा त्यांचं निदान होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा MRI केला जातो, MRI मध्ये डिस्क बाहेर आली, पण ती डिस्क बाहेर का आली हे बघणं खूप गरजेचं आहे. मानदुखीचं निदान करताना पहिलं मानेच्या पहिल्या मणक्यापासून C1 जो वर्टेब्रल सेगमेंट आहे, C1 पासून ते मानेच्या 7व्या मणक्यापर्यंत दोन्ही बाजूनी कशेरुका गेलेले आहेत, मज्जातंतू गेलेले आहेत. पण त्या मज्जातंतूतनं ती डिस्क ही बाहेर येते. बेसिकली मानदुखी होण्याचं कारण जे आहे, ती डिस्क जी आहे, हे बघा लाल प्रमाणे मी चकती दाखवली, ही बाहेर आली आणि ती मज्जातंतूवरती दबली जाते आणि ती दबली गेल्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा काही रुग्णांमध्ये मसल इम्बॅलन्स, काही रुग्णांमध्ये फेशिया इम्बॅलन्स, काही रुग्णांमध्ये मानेला सूज येते, सतत मानेचा सगळा भाग आखडला जातो, जड वाटतो, बधीर होतो, हाताला मुंग्या येतात, हातातली वस्तू निसटून जाते. असे वेगवेगळी लक्षणं घेऊन पेशंट येत असतात. याचं निदान होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा निदान चुकल्यामुळे किंवा नुसते पेन किलर खाल्ल्यामुळे किंवा नुसते इपिड्युरल इंजेक्शन घेतल्यामुळे किंवा नवरूट फक्त हा निदानाचा भाग नाही आहे, तर गादी बाहेर येणं हा पण निदानाचा नुसता भाग नाही आहे. बऱ्याच वेळा कोणताही रुग्ण मानदुखीचा जेव्हा दवाखान्यात येतो त्याची पहिली आम्ही जिलेट टेस्ट करतो. जिलेट टेस्टमध्ये कोणता वर्टेब्रल सेगमेंट हा पुढे मागे गेला आहे, कोणता सेगमेंट उजवीकडे गेला आहे मानेचा, कोणता सेगमेंट डावीकडे गेला आहे, हे पहिलं तपासलं जातं. त्याच्यासोबत जिलेट टेस्ट केली जाते, त्यानंतर AP टेस्ट केली जाते, त्याच्यानंतर नर्वोस्कोप नावाचं हे अमेरिकेचं मशीन आहे. याच्यामध्ये मानेच्या पहिल्या मणक्यापासून हे मशीन C1 पासून C7 पर्यंत लावलं जातं मानेला आणि त्यामध्ये नक्की कोणत्या सेगमेंटवरती इन्फ्लामेशन झालं आहे, कोणता सेगमेंट सुजला आहे हे सगळं बघितलं जातं. त्याचबरोबर मसल टेस्टिंग केल्या जातात
अप्पर ट्रॅपेझियस मसल, स्केलनी मसल, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड मसल, हा मसल कुठे इम्बॅलन्स झालेला आहे का, आणि त्याच्या ओढामुळे बऱ्याच वेळा मानदुखी ही चालू होते. काही लोकांना सतत अतिविचार करणं, अति स्ट्रेस घेणं, अति ताणतणावात राहणं, छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरती रागवणं, छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरती चिडचिड करणं किंवा एकच गोष्टीचा वारंवार विचार करणं, हेही मानदुखीचं एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर आपण फेशियल पोश्चर तपासलं जातं, त्याच्यानंतर पेशंटची नाडी तपासली जाते, नाडीमध्ये कोणता दोष बिघडला आहे हे सगळं तपासलं जातं आणि त्याच्यावरून एक निदान केलं जातं की नक्की स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे का, मस्क्युलर आहे का, बोन मिसअलाइन आहेत. त्याचबरोबर पेशंटचे एक्सरे आणि MRI बघितले जातात. एक्सरेमध्ये पेशंटचा तो 30 डिग्रीचा कव मानेचा आहे की नाही, थोरॅसिकचा कव व्यवस्थित आहे का नाही, लंबरचा कव व्यवस्थित आहे का नाही, हे सगळं चेक केलं जातं. आणि चेक केल्यानंतर एक प्राथमिक निदान केलं जातं की हा नक्की त्रास मानेचा मसलमुळे आहे, स्नायूंमुळे आहे का बोन सेगमेंटमुळे आहे. हे सगळं व्यवस्थितरित्या तपासल्यानंतर पहिल्या दिवशी एक निदान केलं जातं. आणि ते निदान हे खूप महत्त्वाचं आहे, कारण निदान नसेल तर नुसते बरेच लोक माझ्याकडे कपिंग करून किंवा वेगवेगळ्या थेरपीज, फिजिओथेरपी घेऊन किंवा वेगवेगळ्या थेरपीज घेऊन येतात. थेरपी महत्त्वाची नाही आहे, पहिलं निदान महत्त्वाचं आहे की नक्की पेशंटला त्रास हा मसलमुळे असेल तर मसल बॅलन्स करा, बोन मिसअलाइन आहे तर त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट, हे आपण आता पुढे बघणारच आहोत. अच्छा, तर प्रेक्षकांनो, डॉक्टरांकडून बरेच जणांनी ट्रीटमेंट देखील केलेली आहे, बरेच जणांना फरक पडलेला आहे. त्यातल्याच एकाची प्रतिक्रिया आपण आता सुरुवातीला पाहूयात. कशा पद्धतीने त्यांना स्लिप डिस्क मानेचा त्रास होता आणि डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना फरक पडलेला आहे. मी एक आजाराने पीडित होतो. कमरेच्या मणक्यामध्ये बराचसा गॅप पडून आणि 2 आणि 3 मणक्यामध्ये गॅप पडल्यामुळं गाद्या सरकल्या होत्या आणि 4-5 महिने मला चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. अशा वेळेस मी आमच्या विभागातील काही दवाखाने केले, पण त्या दवाखान्यामध्ये काहीच फरक पडला नाही. भरपूर पैसा गेला आणि बऱ्याचशा लोकांनी आम्हाला, डॉक्टर लोकांनी सल्ला दिला की ऑपरेशन. तर ऑपरेशन असं सांगितल्याच्यानं सर्व, कारण की आमच्या कुटुंबातले, आमच्या घरचे लोक सर्व मंडळी घाबरले की पैसा जरी जाईल पण तरी ते सक्सेस होणं कठीण आहे, अशा बऱ्याचशा लोकांचा समज आहे, आमच्या ऐकण्यात आहे. म्हणून माझ्या समजा शुभम धोंगडे या मुलानं आपल्या यूट्यूबवरून माहिती घेतली, भंडारी स्पाइन क्लिनिक पुणे, की इथली माहिती घेतली. मग नंतर मुलानं ते फोनवरून समजा कॉन्टॅक्ट केला, त्या मॅडम बोलल्या, त्या मॅडमनं पद्धतशीर सांगितलं. वास्तविक समजा की आजाराच्या मानानं खर्च हा लय कमी आहे, हे तर आमचं असं स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यातून कोणत्याही औषधाचा समजा इफेक्ट नसणारं औषध हे असून ग्राहकाला समजा, कारण की चांगली सुविधा मिळाली. आणि एवढंच समजा, कारण की ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो त्याच्या अगोदर मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, म्हणून एवढी तकलीफ होती की त्यातनी एवढे समजा वेदना होत्या की उठलं की असं की पटकन खाली बसा लागत होतं. पण ज्यावेळेस मी इथं पहिल्या वेळेस आलो, पहिली स्टेटमेंट घेतली आणि खरोखरच ते 50 ते 60% दुसऱ्या दिवशी मला आराम पडला. मी उभं राहण्याला सुरुवात झाली, चालण्याला सुरुवात झाली, बसणं उठणं सुरू झालं. त्याच्यानंतर समजा दुसरी स्टेटमेंट जेव्हा झाली त्याच्यानंतर समजा, कारण की 75% आराम झाला. आणि तिसऱ्या आपल्या स्टेटमेंटमध्ये पूर्ण मी समजा, कारण की मागच्यावर मी समजा, कारण की दरवर्षी आम्ही बालाजी तिरुपतीला जात असतो. यंदा असं वाटलं की जाता येणार नाही, परंतु समजा कारण तिथला तिरुपतीचा पूर्ण समजा, कारण की गड मी 3 दिवस फिरलो, कोणत्याच प्रकारची वेदना झाली नाही. म्हणून तुम्हाला समजा आता ह्या 4थ्या आपल्या स्टेटमेंटमध्ये मी पूर्ण क्लिअर झालो असं मी जाहीर करतो. हां, आणि ज्या वेळेस पहिला एक्सरे काढला होता त्यावेळेस त्या एक्सरेमध्ये पूर्ण बॉडी उजव्या साईडला म्हणजे पूर्ण झुकलेली होती. आता ती बॉडी समजा तुम्हाला सांगतो जवळपास 90% पूर्ण म्हणजे, कारण स्केल पट्टी लावून लाईनमध्ये आलेली आहे, हे डॉक्टरांनी समजा दाखवलेलं आहे. आणि आमच्याही सध्या समजा अडाणी तत्वानं आम्ही बी पाहिलं तर आम्हाला कालच दिसलं ते की कितीतरी फरक आहे. त्याच्यातले जे आपल्या मणक्या आहेत, मणक्यामध्ये जे गॅप पडले होते ते गाद्या सरकल्या होत्या, त्या पण आता समजा, कारण की त्या मणक्यातून जे गॅप दिसत होता हे भरून निघालेलं आहे. हे ॲक्च्युअल असं समोरासमोर आम्हाला दिसत आहे. त्याच्यानं आम्ही भरपूर समाधानी.
तर आत्ताच आपण यांची प्रतिक्रिया पाहिली, कशा पद्धतीने त्यांनी त्रासातून त्यांना मुक्ती मिळालेली आहे. डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून ट्रीटमेंट करून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा काही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क करायला विसरू नका. अशा प्रकारच्या त्रासाला अजिबात अवॉइड करू नका. लवकरात लवकर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक मॅन्युअल थेरपी पुणे हे काय आहे आणि यामध्ये उपचार पद्धती नेमकी कशा प्रकारे केली जाते याविषयी सविस्तरमध्ये सांगा. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे की माझं पहिलं एज्युकेशन हे BMS आयुर्वेदिक डॉक्टर मी आहे. जेव्हा मी 2006 साली 2 ऑक्टोबर 2006 साली मी क्लिनिक चालू केलं त्यावेळेस मनका विकारावरती वेगवेगळ्या विषयांचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या परदेशातील जिल्ह्यांमध्ये तसेच परदेशामधील प्रत्येक सिटीमध्ये काय वेगळं केलं जातं आहे, म्हणजे जपानमध्ये काय केलं जातं आहे, चायनामध्ये काय केलं जातं आहे, अमेरिकेमध्ये मणक्याच्या आजारासाठी काय केलं जातं आहे, त्यांची ट्रॅडिशनल थेरपी काय आहे याचा विचार मी करत होतो त्यावेळेस. आणि वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन वेगवेगळे पारंपरिक ट्रॅडिशनल ट्रीटमेंट जे आहेत त्या मी स्वतः शिकलो आणि त्याचं कॅलिब्रेशन मी गेली 17 वर्ष करत आलेलो आहे. त्याच्यामुळे डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक ही नुसती आयुर्वेदिक थेरपी आहेच, त्याबरोबर मर्मथेरपी आहेच, पण त्याबरोबर मी इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे वेगवेगळ्या 20 ते 22 थेरपींचा एकत्रित संगम, कस्टमाइज सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट. कस्टमाइज सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट म्हणजे काय, तर बेसिकली जो काही रुग्ण आलेला आहे तो त्याचं सार्वदेहिक पहिलं एक निदान आपण करतो. निदान केल्यानंतर त्याला साधारण 3.5 ते 4 तासाचे उपचार दिले जातात आणि 3.5-4 तासाच्या उपचारांमध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे प्रथमतः त्याची नाडी परीक्षा केली जाते. नाडी परीक्षा करून त्याला पोटातली औषधं दिली जातात जे काही दोष बिघडलेले आहेत त्या दोषाला स्वस्थानात आणण्यासाठी. दुसरी मेन ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. इथं मॅन्युअल थेरपीला सुरुवात होते. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे पेशंटला टू द ग्रॅव्हिटी बॅलन्स स्ट्रक्चर, पेशंटचे जे काही खांदावर खाली आहे, मानेचे मसल्स, मान पुढे पुल आउट होते, मान उजवीकडे सतत राहते, मान डावीकडे. बऱ्याच वेळा फोटो लोक काढतात आणि सांगतात अहो सर मी गेली 10-12 वर्षापासून सांगतो की माझी मान तिरकीच राहते पण कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही आहे. कुठल्याही डॉक्टरना मी विचारलं तर ते म्हणतात व्हिटॅमिन खावा किंवा इतर काही गोष्टी करा, व्यायाम करा. तर बऱ्याच वेळा ते स्केलनी मसल ती शॉर्ट होते, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड तो मसल शॉर्ट होतो आणि तो शॉर्ट झाल्यामुळे मान तिरकी दिसत असते. मग त्याच्यामध्ये आपण फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट जी आहे ती ट्रीटमेंट तुमच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत त्याचे 10 सेशन्स आहेत. त्या 10 सेशनमध्ये पहिलं सेशन हे ब्रीथ सेशन आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी पेशंटचा ब्रीथ श्वास निसर्गतः डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत श्वासाचा जो चॅनल आहे तो ओपन करून दिला जातो. त्याच्यामुळे आजूबाजूचे मसल्स इझिली श्वास घेण्यासाठी आणि श्वास सोडण्यासाठी जे मसल्स उपयुक्त आहेत शरीरामध्ये ते मसल प्रामुख्याने पहिले नॉर्मल केले जातात, त्याला अलाइन केलं जातं. दुसरं सेशन जे आहे त्याच्यामध्ये फूट बॅलन्स केला जातो. पायांच्या दोन्ही पावलं जी आहेत, पायांची बोटं, पायांमध्ये टोटल 22 बोन्स आपल्या पायांमध्ये आहेत, त्या 22 बोनच्या आजूबाजूचे मसल्स, अँकलपासून वरती टिबिया, फिब्युला ह्यांचे मसल्स ह्याला अलाइन केलं जातं जेणेकरून पाय फूट बॅलन्स केले तर तुमचा सॅक्रमचा भाग जो आहे तो बॅलन्स होतो. थर्ड सेशन त्याच्यामध्ये लॅटरल बॉडी बॅलन्स आहे. 4 सेशनमध्ये कोर. प्रत्येक सेशननंतर प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा बदल हा दिसतो कारण ही कस्टमाइज ट्रीटमेंट आहे. तुमच्या कोणत्या मसलला आत्ता गरज आहे ते पाहून आम्ही ती ट्रीटमेंट दिली जाते. प्रत्येक वेळेस पेन म्हणून ट्रीटमेंट दिली जात नाही. डोंट फोकस ऑन द पेन, फोकस ऑन द प्रोग्रेस ऑफ मूवमेंट, मोबिलिटी, स्ट्रक्चरल बॅलन्स. एक लक्षात घ्या, पेन म्हणून ट्रीटमेंट नाही आहे. ट्रीटमेंटचा मेन मोटो जो आहे तो डिस्क आत जाणे हा तर आहेच, पेन कमी होणे हा तर आहेच, पण त्याचबरोबर पेशंटचं स्ट्रक्चरल बॅलन्स, पेशंट उभा राहिल्यानंतर खांदे, पाठीचा कणा, कमरेची हाडं, पायाचे पंजे हे बॅलन्स पाहिजेत. बऱ्याच वेळा पाय बघतो मी पेशंटचे, एखादा पाय उजवा खाली गेलेला असतो किंवा उचललेला असतो, कंबर पुढे मागे गेलेली असते, शिफ्ट झालेलं असतं. हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते जोपर्यंत बॅलन्स होणार नाही तोपर्यंत डिस्क ही जागेवरती येणार नाही. बऱ्याच वेळा फक्त डिस्क कट करणे ही म्हणजे डिस्क कट करून आत्ता महिन्याला कमीत कमी 40 ते 70 पेशंट हे दवाखान्यात येतात ते की परत सर पेन चालू झाला आहे. तर एक लक्षात घ्या, शस्त्रक्रिया म्हणजेच पूर्णपणे उपचार असं नाही आहे. ते स्ट्रक्चर बॅलन्स करणं, मसल बॅलन्स करणं, पूर्ण शरीरातले
1300 मसल्स आपल्या शरीरात आहेत. तर या 10 सेशनमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगवेगळ्या 130 मसलवरती काम केलं जातं आणि ते काम केल्यानंतर जसं जसं पुढे प्रत्येक महिन्यातनं एकदा दवाखान्यात बोलवलं जातं पेशंटला. साधारण 3.5 तासापासून 5 तासाचे उपचार केले जातात. पहिल्या 3.5 तासामध्ये साधारण 10 ते 12 ट्रीटमेंट दिल्या जातात. 4.5 ते 5 तासाच्या सेशनमध्ये 12 ते 16 ट्रीटमेंट या दिल्या जातात. या ट्रीटमेंट देत असताना प्रत्येक सेशनमध्ये पेशंटला वेगवेगळे बदल दिसतात आणि हे सगळे सेशन्स आहेत हे फील करण्याची ट्रीटमेंट आहे. असं नाही आहे की तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असताना फिलिंग नसेल, तुमचा तो मसल जो ॲक्टिवेट करून दिला आहे तुम्ही तो ॲक्सेप्ट नाही केला, तो मसल परत त्या स्थानातून कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो किंवा तो मसलला तुम्ही त्या संवेदना नाही जाणवल्या, ते लक्षात नाही ठेवलं, तो मसल तेवढा रिगेन राहत नाही. त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट खूप मॅन्युअल थेरपी ज्या आहेत सगळ्या प्रकारच्या या तुम्ही स्वतः फील करणाऱ्या ट्रीटमेंट आहेत. त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आहे सगळ्यांना आत्ता आवडणारी ट्रीटमेंट म्हणजे क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टरमध्ये बोन ॲडजस्ट केले जातात. जो काही मणका पुढे मागे वर खाली सरकला आहे त्याला थ्रस्ट देऊन तो मणका त्या जागेवरती बसवला जातो आणि याच्यामध्ये स्पेसिफिक आपण गॉन्स्टेड क्रायोप्रॅक्टर नावाची जी थेरपी आहे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अमेरिकेचे बेड्स आपण दवाखान्यात आणलेले आहेत. त्याच्यामध्ये पेल्विक बेड, थोरॅसिक बेड आणि सर्वायकल चेअर या तिन्ही चेअर्स आपल्या US वरनं आपण मागवलेल्या आहेत. ओके. मग पुढची ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे इस्टम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये कॅलोजन फायबर रिलीज केले जातात. त्याच्यानंतर पुढची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये फेशियल रिलीज केलं जातं, मर्मथेरपी दिली जाते. अशा प्रकारच्या साधारण 10 ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ह्या तुमच्या दवाखान्यात 3.5-4 तासात दिल्या जातात. त्याचबरोबर झूमवरती ऑनलाईन योगा सेशन घेतले जातात. ऑनलाईन सेशन्स जे आहेत ते सोमवार, बुधवार, शुक्रवार 3 दिवस सकाळी 1.5 तास ते सेशन घेतले जातात, ज्यामध्ये पेशंटचं पोश्चर, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि मर्मथेरपीचा भाग हा ऑनलाईन घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक सेशन जे कोणी चालू करणार आहात तर ते जर 100% 8 ते 10 सेशनपर्यंत तुम्ही गेलात तर गॅरंटेड रिझल्ट्स पेशंटमध्ये दिसून येतात. अगदीच सर. तर प्रेक्षकांना डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक मॅन्युअल थेरपी पुणे काय आहे आणि त्यामध्ये नेमकी उपचार पद्धती कशा प्रकारे केली जाते याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. आता अजून एकाची प्रतिक्रिया पाहूया आपण. त्यांना अशाच पद्धतीचा त्रास होता, कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना फरक पडलेला आहे. Hi, my name is Annick. I'm from Holland and I came here by a friend of mine who suggested to come here. The treatment here is a very holistic way, so it's not only chiropractic. My problems are seen as a whole, and the treatment as well is detailed and focused on every part, I can say. During each treatment it's my whole body and my well-being has been considered. And I would recommend people that I know. I already informed a friend of mine from Holland who has problems to tell her to come here as well, because I really think this is a good treatment for everyone who has problems because of the combined way of treatment and the way I think the vision is. So it's sometimes a little painful, but it's worth it. Every time that I had a treatment now, it's worth it. When I'm home, I can feel all the differences, very small, and eventually they lead to big transformations, I think. So that's what I suggest. तर आत्ताच आपण यांची प्रतिक्रिया पाहिली. आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विराज भंडारी. त्यांच्यासोबत आपण मानदुखी या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की मानेचं ऑपरेशन हे टळू शकतं का? म्हणजे या ऑपरेशनला काही पर्याय आहे का? थोडक्यात सांगा. मानेचं ऑपरेशन 100% टळू शकतं. ज्यांचे रिट्रोलिस्थेसिस आहे, बल्ज, डिस्क हर्निएशन आणि डिस्क पोट्रुजन अशा अवस्थेतले पेशंट आहेत त्यांचं ऑपरेशन हे 100% टळू शकतं. ज्यांचं अँड्रोलिस्थेसिस झाला आहे, मणका तुटून पुढे गेलेला आहे, त्या पेशंटमध्ये जिथे फॅसेट तुटलेला आहे त्याच पेशंटमध्ये ऑपरेशन हे करावं लागतं. त्यामुळे ज्यांना ऑपरेशन सांगितलं आहे त्यांनी एकदा अवश्य मला दाखवा. नक्कीच तुमचं ऑपरेशन वाचवण्यात मी तुम्हाला मदत करू शकेन. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर आपल्यासोबत होते डॉक्टर विराज भंडारी. त्यांच्यासोबत आपण मानदुखी या विषयावर चर्चा केली. एकंदरीतच यावर कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत, काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या, कशा पद्धतीने त्यांना त्रास होता आणि आफ्टर ट्रीटमेंट कशा पद्धतीने फरक पडलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा काही त्रास असेल तर तुम्हाला स्क्रीनवर सर्व काही कॉन्टॅक्ट्स नंबर दिसतात, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.